मनसेची महायुतीसोबतची युती एकनाथ शिंदे यांच्यामुळे फिसकटली। मनसेच्या बैठकीत राज ठाकरे यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे। लोकसभेमध्ये जे झालं तेच विधानसभेत झालं असंही राज ठाकरे म्हणाले। विधानसभेत शिंदेंच्या नकारामुळे मनसेची युती होऊ शकली नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलंय, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मनसेची महायुतीसोबतची युती शिंदेंमुळे फिसकटली, राज ठाकरेंचा आरोप। भाजप विधानसभेमध्ये मनसेसोबत युती करण्यासाठी तयार होता, मात्र शिंदेंचा नकार होता। जे लोकसभेत झालं तेच विधानसभेत देखील झालं, राज ठाकरेंचं बैठकीत वक्तव्य। आगामी महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करण्यासाठी मनसे समिती स्थापन करणार। भाजप नेत्यांसोबत समिती युती संदर्भात बोलणी करणार। आगामी पालिका निवडणुकीत मनसे भाजपसोबत युतीसाठी हात पुढे करणार। मनसेच्या पहिल्या फळीतील नेत्यांची टीम राजकीय स्थितीचा आढावा घेणार। हिंदुत्वाचा मुद्दा, राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व या बाबी लक्षात घेता मनसे भाजपसोबत जाणार। मनसेचे उद्धव ठाकरेंसोबत युतीचे दोर आधीच कापले गेले आहेत। मुंबईत राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये विभाग अध्यक्षांची महत्त्वाची बैठक पार पडली। संघटना बळकट करण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले। विधानसभेत झालं ते विसरा, पालिकेच्या तयारीला लागा, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका त्याला कशा पद्धतीने सामोरं जायचं आहे यासाठी आज विभाग अध्यक्षांची बैठक मुंबईच्या सर्व बोलवली होती। त्याच्यामध्ये नेते उपस्थित होते आणि लवकरच येणाऱ्या काही दिवसामध्ये पक्षाच्या पूर्ण रिफॉर्म करण्याच्या दृष्टीचा निर्णय हा सन्माननीय राजसाहेबांनी घेतलाय आणि तो पूर्ण बदल कशा पद्धतीचा असेल हे येणाऱ्या काही दिवसात दिसेल। ज्या वेळेला राज ठाकरे साहेब किंवा आमचं नेतृत्व यांची चर्चा होईल तेव्हा त्या सूत्राला अर्थ प्राप्त होतो, नाहीतर तोपर्यंत या ठिकाणी जर तरच असतं आणि राजकारणात जर तरला काय अर्थ नसतो। जेव्हा होईल तेव्हा आमचं नेतृत्व आणि राज ठाकरे साहेबांची चर्चा होऊ शकते। ही गोष्ट झालेली आहे, त्याच्यावर काथ्याकूट करण्यापेक्षा भविष्याचा वेध घेऊन दिशा ओळखून आपल्याला काम करायला पाहिजे। त्यांनी ताकदीनं त्या ठिकाणी काम करावं, निश्चितच चांगलं यश त्यांना भविष्यात मिळू शकतं। युती ही तीन पक्षांच्या एकत्र विचाराने होत असते। आता त्यावेळी युती का घडली नाही, का झाली नाही ती नेत्यांना माहिती, पण त्याकरता एकनाथ शिंदे साहेबांना दोष देणं चुकीचं आहे। जागा वाटपांमध्ये जर काही गोष्टी झाल्या असतील तर त्यावेळी जो निर्णय घेतलेला आहे तीन पक्षांनी घेतलेला आहे, केवळ कुणाला तरी दोषी ठरवणं योग्य नाही। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा हा त्यावेळेस महायुतीला दिला होता। मग त्याच वेळेला त्यांनी खरं तर विधानसभेची देखील त्यांनी युती जाहीर करायला हवी होती। एकंदरीत पुढची येणारी मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक बघता नक्कीच मनसे देखील सोबत असली पाहिजे ही आमची अपेक्षा असणारच आहे, माझी वैयक्तिक अपेक्षा असणारच आहे। परंतु अशा पद्धतीने सन्माननीय शिंदे साहेबांना बदनाम करण्याचा जर का कोणी प्रयत्न करत असेल तर मात्र ते आम्ही खपू घेणार नाही।